नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत एक अशी रेसिपी जी म्हणजे माशाची गाबोली किंवा पेर। तर ती आतून शिजेल कशी किंवा एकदम टेस्टी कशी होईल, कुरकुरीत कशी होईल ते पाहण्यासाठी आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर पाहूया आजची रेसिपी वेळ न घालवता। तर आता आपण गाबोली करणार आहोत। ही जी गाबोली असते मच्छीची ती इथे मी आणलेली आहे जवळजवळ अर्धा किलो। म्हणजे ही एक मासा मोठा आणलेला घरामध्ये जो त्याच्यामधनं एवढी अर्धा किलो इतकी गाबोली निघालेली आहे। तर आता ही काय करणार आहे, गाबोली मस्तपैकी अशी फ्राय करून घेणार आहे। पण फ्राय करायचं म्हटलं की कसं करणार हे प्रश्न येतो। तर आता गाबोली करताना आपण काय करणार आहोत, ही गाबोली तर काढून घेतलेली आहे। मी इथे काय करणार आहे, गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी टाकणार आहे अगदी थोडंसं मीठ। म्हणजे मीठ टाकल्याने काय होईल की त्या गाबोलीला मीठ आतून सुद्धा चव छान होईल। कारण की गाबोली आपण जेव्हा न उकडता घेतली किंवा ती अशी म्हणजे फ्राय करायला घेतली तर ती काय होते, थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। आतून शिजत नाही गाबोली, मग फ्राय करताना कच्चीच राहते आणि डायरेक्टली केली की तडतडते, अशी खूप वाजत राहते आणि अंगावरती उडण्याची भीती वाटते। मग त्यापेक्षा जर आपण ही गाबोली व्यवस्थित 10 मिनिटं अशी शिजवून घेतली तर खूप छान पद्धतीने फ्राय होते। आणि गार पाण्यात जर टाकली तर ती डायरेक्टली ती अंडी आहेत ती पूर्ण सुटतात। त्यामुळे असं उकळ आलेल्या पाण्यामध्येच आपण ही गाबोली आहे ती टाकून घेणार आहोत। इथे पहा, मी ही सगळी गाबोळी आहे ती टाकून देते ह्यामध्ये। हे अशा पद्धतीने सगळी गाबोळी टाकून देणार आहे आणि 10 मिनिटं छानपैकी अशी उकळून घेणार आहे, उकडून घेणार आहे। आपली इथे गाबोली चांगली उकळते तोपर्यंत इथे वाटणाची तयारी करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये मी इथे आळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा इंच आळाचा तुकडा घेतलेला आहे। 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, मी तोडून घेते अशी। कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 किंवा 10 घेतली तरी चालेल। थोडंसं ह्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे आणि मिक्सरमधनं चांगलं फिरवून मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटण। इथे वाटण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। हा मस्त असं झालेला आहे मिक्सरमध्ये वाटण तयार। आता तिकडे आपले 10 मिनिटं झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि गॅस ह्याच्या भांड्यातून म्हणजे कढईतून बाजूला काढून ती गार करून घ्यायची आहे गाबोली। आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। ही गार व्यवस्थित होऊन द्यायची आहे। आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया गाबोली जी आपण उकळून घेतलेली आहे। पहा, इथे उकडल्यामुळे आतून वगैरे सर्व शिजलेली आहे छान अशी। इथे आपली गाबोली किंवा पेर आपण अशी म्हणू शकतो ह्याला, तर ही आपण गार झालेली आहे। ह्याचे मी तुकडे तुकडे करून घेणार आहे। आता इथे मी पेरीचे म्हणजे गाबोलीचे तुकडे करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे। आता आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया इकडे। तर इकडे मी जो वाटण तयार करून घेतलेला होता तो ह्या डिशमध्ये ओतून घेत आहे सगळं असं। इथे वाटण आपण काढून घेतलेलं आहे, ह्यामध्ये मी टाकत आहे 1 लिंबाचा रस। जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता इथे टाकणार आहे मी मसाला, जो माझा आगरी मसाला आहे, आगरी पद्धतीचा तोच मसाला मी ह्यामध्ये टाकत आहे। तुम्हाला जर दुसरं कुठलं हवं असेल तरी तुम्ही टाकलं तरी चालेल। आणि रंगापुरता 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर असते ती टाकायची आहे। 1 चमच घेतलेली आहे। हळद टाकलेली आहे, कारण की हळद अगोदर आपण टाकलेली होती त्यामुळे मी थोडीशीच हळद टाकलेली आहे। आणि इथे मीठ टाकलेलं आहे। मीठ सुद्धा अगोदर मी गाबोली शिजवताना टाकलेले असल्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घेतलेली आहे। सर्व ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आता आपण हळूवारपणे ज्या तुकड्या केले होते गाबोळीचे त्याला छानपैकी असं लावून घ्यायचं आहे वरून। सगळं एक एक करून असे लावून घेणार आहोत।
आपण सगळे जे तुकडे केले होते गाबोलीचे त्याला छानपैकी असे मसाले लावून घेतलेले आहेत। आता आपण इथे पॅनवरती ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्याला तेल गरम करत ठेवलेलं आहे। इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हळूवारपणे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। आपण सर्व यामध्ये तुकडे असे टाकून घेतलेले आहेत। व्यवस्थित उकडल्यामुळे अगोदर उकडून जी गाबोली किंवा पेर उकडून घेतल्यामुळे जसे आपण मच्छीचे तुकडे करतो त्याप्रमाणे झालेले आहेत आणि हे छानपैकी आता खरपूस असे भाजून तळून घ्यायचे आहेत। इथे आपण खालची अशी छानपैकी त्यामध्ये परतून झालेली आहे। तर आपण ह्या अशा हळूवारपणे उलटून घ्यायच्या आहेत। मच्छीला जसे आपण हळूवारपणे उलटतो त्याप्रमाणेच उलटून घेणार आहोत। सगळ्याच असं उलटून घेऊया। आपण परत एकदा उलटून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी खरपूस मच्छी जशी कडक होते आपली कुरकुरीत होते त्याप्रमाणे आपली ही गाबोली सुद्धा खरपूस होणार आहे। किती छान अशी तयार झालेली आहे आपली। इथे आपली गाबोली झालेली आहे तयार। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आजची रेसिपी पाहिलीत ना, कशी छान झालेली आहे आणि एकदम आतून शिजून चविष्ट आणि कुरकुरीत होणारी अशी ही रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असालच अशी आशा आहे मला। आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटनवरती दाबा, म्हणजे जे नवीन नवीन रेसिपी येतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशाच रेसिपी पाहत राहा। धन्यवाद। ही व्हिडिओ